इन्कम टॅक्स विभागात क्लार्कची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून खोटी आणि बनावट कागदपत्रे देऊन 7 लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे। पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 2 आरोपींविरुद्ध फौजा चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। प्राप्त माहितीनुसार 1 एप्रिल 2024 ते 15 मे 2024 या कालावधीत लकी चौक नवी पेठ सोलापूर येथे ही घटना घडली। शिवानंद मल्लिकार्जुन हिप्परगे वय 55 राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी त्यांचा मुलगा मल्लिकार्जुन याला भारत सरकारच्या इन्कम टॅक्स विभागात क्लार्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले। यासाठी त्यांनी खोटी आणि बनावट सही शिक्क्याची कागदपत्रे देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि 7 लाख रुपये रोख घेतले। पैसे परत मागितल्यावर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी फौजा चौडी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.